केलं? मला असं वाटतं की अतिशय खालच्या स्तरावर हे उतरलेले आहे. मुळामध्ये यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही. त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे. बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत. सर, नीट पेपर फुटीनंतर राज्यामध्ये एमपीएससीचे पेपर फुटले, हा सगळा प्रकार पुढे आणत रोहित पवारांकडून सातत्याने आरोप केले जात आहेत. पत्रकार परिषदेत प्रेझेंटेशन सुद्धा दिले जाते. मी कुठलेही प्रेझेंटेशन वगैरे आज बघितलेलं नाही, पण यापूर्वी त्यांनी ज्यावेळेस आरोप लावले त्यावेळेस त्याचं उत्तर स्वतः एमपीएससीने दिलेलं आहे. आणि एमपीएससीने त्या संदर्भात जरी 3 महिन्यांनी आरोप झालेला असला तरी पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि पोलीस चौकशीची मागणी स्वतः एमपीएससीने केली. हा 2020चा घोटाळा आहे, आजचा नाही आहे. 2020 सालचा घोटाळा आहे, त्याच्यावर कारवाई चाललेली आहे. आणि सगळ्या ज्यांनी ज्यांनी घोटाळा केला त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई झालेली आहे आणि होते. बघा, कुठेही शंका निर्माण झाली आणि पुरावा असेल तर चौकशी झालीच पाहिजे. त्यामुळे निश्चितपणे या संदर्भातली सगळी चौकशी केली.